सर्वांना नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही 74LS190 वापरून अप डाऊन सिंक्रोनस डिकेड काउंटर कसे तयार करावे आणि त्याची चाचणी कशी करावी आणि LEDs वापरून आउटपुटचे निरीक्षण कसे करावे हे शिकाल। या व्हिडिओच्या शेवटी आपण सक्षम व्हाल IC 74LS190 वापरून वर किंवा खाली काउंटर तयार करा। अप मोजण्यासाठी आणि खाली मोजण्यासाठी काउंटरची चाचणी घ्या। हे प्रॅक्टिकल करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व साधने, उपकरणे आणि साहित्य एकत्र करूया। वापराकरता मॅन्युअलसह डिजिटल ट्रेनर किट ओ, डेटा शीटसह IC 74LS190, मेल ते मेल जम्पर वायर, मॅग्निफाइंग लेन्स। अप आणि डाऊन सिंक्रोनस दशक काउंटरवर चर्चा करूया। वर काउंटरमध्ये गणनेचा क्रम चढत्या क्रमाने पुढे सरकतो, खालच्या क्रमांकावरून उच्च क्रमांकावर जातो। उदाहरणार्थ 0, 1, 2 ते 9 पर्यंत। जेव्हा क्लॉक पल्स काउंटरवर लावली जाते तेव्हा ती अनुक्रमिक पद्धतीने पुढील मोजणीवर जाते। डाऊन काउंटरमध्ये मोजणी क्रम उतरत्या क्रमाने प्रगती करतो, उच्च ते खालच्या संख्येकडे। उदाहरणार्थ 9, 8, 7 ते 0 पर्यंत। अप काउंटर प्रमाणेच घड्याळाची नाडी काउंटरला पुढील मोजणीवर जाण्यासाठी चालना देते, परंतु या प्रकरणात ती संख्या कमी करते। IC 74LS190 बद्दल चर्चा करूया। 74LS190 हे पॉझिटिव्ह एज ट्रिगर केलेले सिंक्रोनस अप किंवा डाऊन बायनरी काउंटर IC आहे, ज्यामध्ये ड्युअल इनलाइन पॅकेजमध्ये 16 पिन्स असतात। IC 74LS190 हे 4 बिट काउंटर आहे, म्हणजे ते बायनरीमध्ये 0000 ते 1001 म्हणजेच दशांशामध्ये 0 ते 9 मोजू शकते। IC 74LS190 च्या पिन तपशिलावर चर्चा करूया। पिन 1 पॅरलल इनपुट B, पिन 2 आउटपुट QB, पिन 3 आउटपुट QA, पिन 4 ॲक्टिव्ह लो काउंट अनेबल्ड इनपुट, पिन 5 अप डाऊन कंट्रोल इनपुट, हाय फॉर अप काउंट, लो फॉर डाऊन काउंट, पिन 6 आउटपुट QC, पिन 7 आउटपुट QD, पिन 8 ग्राउंड, पिन 9 पॅरलल इनपुट D, पिन 10 पॅरलल इनपुट C, पिन 11 ॲक्टिव्ह लो पॅरलल लो कंट्रोल इनपुट, पिन 12 टर्मिनल काउंट आउटपुट, पिन 13 ॲक्टिव्ह लो रिपल क्लॉक आउटपुट, पिन 14 क्लॉक इनपुट, पिन 15 पॅरलल इनपुट A, पिन 16 पॉवर सप्लाय प्लस 5 वोल्ट VCC। IC 74LS190 वापरून सिंक्रोनस अप किंवा डाऊन दशक काउंटरचे कन्स्ट्रक्शन। भिंग वापरून त्यावर छापलेल्या भाग क्रमांकासह IC ओळखा, ICचा पिन क्रमांक 1 ओळखा आणि IC 74LS190 डिजिटल ट्रेनर किटमधील ब्रेड बोर्डवर योग्यरित्या संरेखित असल्याची खात्री करा। ब्रेड बोर्डवर ICच्या पिनच्या दोन्ही ओळी एकामागून एक हलक्या हाताने घाला। पिन वाकणार नाहीत किंवा छिद्रांमध्ये जबरदस्तीने टाकणार नाहीत याची काळजी घ्या। ब्रेड बोर्डवर कोणत्याही पिन वाकल्याशिवाय किंवा चुकीच्या संरेखित केल्याशिवाय IC सपाट बसला आहे याची खात्री करा।
पिन क्रमांक 8ला ग्राउंड आणि पिन क्रमांक 16 ते +5 वोल्ट पॉवर सप्लाय VCCला जोडा. डिजिटल ट्रेनर किटमधील घड्याळ इनपुटवर पिन क्रमांक 14 कनेक्ट करा. पिन 15 ते D0 इनपुट टॉगल स्विच कनेक्ट करा. पिन 1 ते D1, पिन 10 ते D2, पिन 9 ते D3 कनेक्ट करा. डिजिटल ट्रेनर किटमधील आउटपुट LEDs पिन 7 ते Q0, पिन 6 ते Q1, पिन 2 ते Q2 आणि पिन 3 ते Q3 कनेक्ट करा. स्विच S1 टॉगल करण्यासाठी पिन 5 कनेक्ट करा. इनपुट स्विच S2 टॉगल करण्यासाठी पिन 11 कनेक्ट करा. सर्किट डायग्रॅममध्ये दाखवल्याप्रमाणे पुरवठा चालू करा आणि सर्किटला +5V नियमित DC पुरवठा लागू करा. टॉगल स्विचद्वारे काउंटर काउंट अप करण्यासाठी S1 असलेल्या कंट्रोल पिन 5 वर लॉजिक 0 आणि पिन 11ला S2ला लॉजिक 0 लागू करा. टॉगल स्विच वापरून D0 ते D3 पिनवर लॉजिक 0 लागू करा. तात्काळ नियंत्रण पिनवर लॉजिक 0 लागू करा आणि टॉगल स्विचसह ते लॉजिक 1 स्थितीत परत करा. हे आउटपुट Q0, Q1, Q2, Q3 ला तर्क शून्य स्तरांवर सेट करते. सिंगल शॉट पल्सर वापरून पिन क्रमांक 14 वर इनपुट आणि पिन क्लॉक पल्सचा संदर्भ घ्या. आउटपुट Q0, Q1, Q2 आणि Q3 वर LEDची स्थिती रेकॉर्ड करा. लॉजिक 0 ला पिन 5 वर आणि लॉजिक 1 ला पिन 11 वर सेट करा. क्लॉक पल्स 1 आउटपुट 0001, क्लॉक पल्स 2 आउटपुट 0010, क्लॉक पल्स 3 आउटपुट 0011, घड्याळ पल्स 4 आउटपुट 0100, क्लॉक पल्स 5 आउटपुट 0101, क्लॉक पल्स 6 आउटपुट 0110, क्लॉक पल्स 7 आउटपुट 0111, क्लॉक पल्स 8 आउटपुट 1000, क्लॉक पल्स 9 आउटपुट 1001. अशा प्रकारे आम्ही अप काउंटर कनेक्ट केले. रेकॉर्ड केलेल्या रीडिंगवरून असे लक्षात येते की काउंटर वर मोजत आहे. काउंटडाऊन मोड आणि चाचणीसाठी दशक काउंटर सेट करणे. टॉगल स्विचचा वापर करून बायनरी व्हॅल्यू म्हणून 1001 सह D0, D1, D2, D3 च्या इनपुटला फीड करा. हे डाऊन काउंटरसाठी सेट इनपुट म्हणून दशांश क्रमांक 9च्या समतुल्य आहे. पिन 5 ला लॉजिक 1 लागू करा. जसे की काउंटर आता काउंटडाऊन ऑपरेशनसाठी सेट केले आहे. क्लॉक इनपुट पिन 14 वर टॅब्युलेशन आणि फीड क्लॉक पल्स पहा. प्रत्येक क्लॉकची पल्स फीड केल्यावर आउटपुट Q0, Q1, Q2 आणि Q3 रेकॉर्ड करा. LED ऑन म्हणजे लॉजिक 1 आणि ऑफ म्हणजे लॉजिक 0. लॉजिक 1 ला पिन 5 वर आणि लॉजिक 1 ला पिन 11 वर सेट करा. क्लॉकची पल्स 1 आउटपुट 1000, क्लॉक पल्स 2 आउटपुट 0111,
क्लॉक पल्स 3 आउटपुट 0110. क्लॉक पल्स 4 आउटपुट 0101. क्लॉक पल्स 5 आउटपुट 0100. क्लॉक पल्स 6 आउटपुट 0011. क्लॉक पल्स 7 आउटपुट 0010. क्लॉक पल्स 8 आउटपुट 0001. क्लॉक पल्स 9 आउटपुट 0000. अशा प्रकारे आम्ही खाली काउंटर बांधले. रेकॉर्ड केलेल्या रीडिंगवरून असे लक्षात येते की काउंटर काउंटडाऊन होत आहे. अशा प्रकारे आम्ही अपडाऊन सिंक्रोनस डिकेड काउंटर तयार केले आहे आणि ट्रुथ टेबलच्या संदर्भात आउटपुट LED चे निरीक्षण करून ऑपरेशनची चाचणी केली आहे.